आई वडिलांना हे माहित नसतं की आपण जिमची हजारो रुपये फी भरतोय. मग तिथं त्याच्यात ड्रेस कोड आला, लाईफस्टाईल हं. त्यांच्या आल्या तिथल्या जिममधल्या, सप्लिमेंट्स आल्या, तर त्या कितपत योग्य आहेत किंवा नाहीयेत. पण एक ॲव्हरेज फॅमिली आहे आणि त्या घरातल्या एखाद्या विद्यार्थ्याला त्याला ॲप्स पाहिजेत तर पाहिजेतच. सो मग त्यासाठी विथआऊट सप्लिमेंट किंवा एक पर्टिक्युलर डायट न ठेवता रेग्युलर आयुष्यात जे आपण खातो तेच ठेवून ती बॉडी अचीव्ह करता येऊ शकते का? 100% अचीव्ह करता येऊ शकतं. जे ब्रँड आहेत ना, हं. ते नक्की ऑथेंटिक आहेत. काही ऑथेंटिक नाहीयेत. मग परत की तुम्ही ते खाल्ल्याशिवाय तर नाही समजणार आहे. फिटनेस जर्नीमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व व्हा. ओके. समजून घ्या, की त्याच्यासाठी किती प्रोटीन गरजेचं आहे. मग ते त्यांनी नॅचरली इंटेक जर केला तर हं. काय होईल? त्याच्या कोचेसला भेटा. 10 वाजता झोपलं पाहिजे. पण आयडियली आजचे तरुण जे आहेत रात्री 12-1 वाजता जेवायला आणि नंतर झोपतात. तर मग एक्झॅक्टली आत्ता त्यांना ते बरं वाटतंय. पुढे जाऊन काय भोगावं लागणार आहे? काय आहे, खूप भोगावं लागणार. बेटर मी असं म्हणेल, की तुमचा जो कोच आहे, जो तुम्हाला रोज त्या कोचवर ट्रस्ट ठेवा आणि ओके, पेशन्स ठेवा. ओके. कारण हे काय असं नाहीये, की इकडनं फुग्यात हवा भरली हां. आणि तिकडनं तो फुगलाय म्हणजे मसल बाहेर आलाय. असं कधीच होत नाही. त्याला पेशन्स पाहिजेल आणि कन्सिस्टन्सी मेंटेन करणं फार गरजेचं आहे. त्याने स्टेरॉइड घेतले, तर त्याची सेक्स लाईफ जी आहे, तर ती या स्टेरॉइडमुळे खराब होऊ शकते, असं काही आहे? नाही, याच्यात पूर्ण सत्य नाहीये. हे इंटरनेट किंवा Insta युनिव्हर्सिटीवर आहे ना, हे शब्द आत्ता ऐकायला मिळतात, की मोटिव्हेशन, मोटिव्हेशन, मोटिव्हेशन. तर बॉडी बिल्डिंग ज्याला करायची आहे ना, तर त्याच्यासाठी ठीक आहे ना, की त्यांनी बॉडी बिल्डिंग करावं. सगळ्यांचा थोडी तो गोल आहे. तुम्ही 6 महिने, 1 वर्ष झाले व्यायाम चालू केलाय आणि तुम्ही स्टेरॉइड घेताय, तर ते 100% चुकीचं आहे. 100% चुकीचं आहे. आता जनरल पीपलला त्याला व्यायामही करायचा नाहीये किंवा वेळ नाही आणि त्याला त्याचं पोट कमी करायचंय. हां. बरोबर? तर पहिलं म्हणजे त्यांनी नमस्कार. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गोष्ट फायद्याची आपल्या पॉडकास्टमध्ये. मंडळी, आजचा पॉडकास्ट खूप इंटरेस्टिंग आहे. का? तर हा पॉडकास्ट प्रत्येक यूथ म्हणजे आजचे जे तरुण आहेत किंवा तरुणी आहेत त्यांच्यासाठी खास असणार आहे. कारण या पॉडकास्टमध्ये आपण बॉडी बिल्डिंग म्हणजे अर्थात आपली शरीरयष्टी कशी तंदुरुस्त करू शकतो, आकर्षक करू शकतो याविषयी या पॉडकास्टमध्ये चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर, मिस्टर इंडियाचा किताब पटकावलेले महेश हगवणे सर. सर, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तर आपला मेन आजचा विषय आहे, की आजचे जे तरुण आहेत, ते बॉडी बिल्डिंगच्या मागे इतके लागलेत, की खूप कमीत कमी दिवसात त्यांना खूप तंदुरुस्त अर्थात शेपवाली जी बॉडी म्हणतो, सिक्स ॲप म्हणा किंवा बायसेप म्हणा, असे खूप आकर्षक आणि लवकरात लवकर त्यांना ते अचीव्ह करायचं यासाठी ते मागे लागलेले आहेत. तर खरंच 6 महिन्यात हे अचीव्ह करता येऊ शकतं का? त्याचं उत्तर आहे नाही. ओके. बॉडी बिल्डिंग हा गेम वेगळा आहे. बॉडी बिल्डरसारखं फिजिक ही आत्ता प्रत्येकाची इच्छा आहे. हां. मुली असतील, मुलं असतील. तर हे 6 महिन्यात तर कदापिही शक्य नसतं. ओके. कारण या गोष्टीसाठीच्या बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी आहेत. डाएट आहे, एक्सरसाइज आहे, स्लीप क्वालिटी आहे. त्याच्याबरोबर त्यांचं स्वतःच्या करिअरसाठी ते घेत असलेलं एज्युकेशन आहे, क्लासेस आहेत आणि शेवटी पॅरेंट्सवर येणारा लोड आहे तो, ओके. की या सगळ्या गोष्टींसाठी खर्च आहे. हं. ज्याच्यामध्ये डाएट आहेत किंवा अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर हे 6 महिन्यात शक्य नाहीये. नक्कीच शक्य नाहीये. आता तुम्ही म्हणताय, की 6 महिन्यात हे शक्य नाहीये. पण आज आपण सोशल मीडियावरती बघतो. म्हणजे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत. Instagram असेल, Facebook असेल. अर्थात आपला YouTubeवर जो आपला हा एपिसोड असतो त्याच्यावरही शॉर्ट्स असतात. त्याच्यावर असे व्हिडिओज बघायला मिळतात, की 90 दिवसामध्ये तुम्हाला हवी तशी बॉडी बनवता येऊ शकते. अर्थात सेलिब्रिटींसारखी म्हणा किंवा बॉडी बिल्डिंग जे करतात त्यांच्यासारखी म्हणा. मग याच्यात काय एक्झॅक्टली खरं आहे? तो क्लायंट किंवा तो विद्यार्थी जर एखाद्या कुठल्या खेळाचा प्लेयर असेल हं. आणि तो गेले 4 वर्ष, 3 वर्ष त्या खेळामध्ये सतत तो प्रॅक्टिसमध्ये आहे किंवा तो करतोय आणि जर त्याला अशा एखाद्या बॉडी बिल्डर किंवा एखाद्या इन्फ्लुएन्सरकडे जर तो गेला, हं. तर त्याला ते शक्य आहे, की कारण त्याचा गाईडन्स घेऊन त्यांनी ज्या सांगितल्यात त्या काही पर्टिक्युलर गोष्टी जर त्यांनी केल्या, ओके. तर ते शक्य आहे. पण बिगिनरला किंवा विद्यार्थ्याला, की ज्याचं कॉलेज किंवा हे 6-6 तास आहे, हं. क्लासेस करतोय अ, आणि व्यायामाला वेळ काढतोय. पण ह्या अशा व्यक्तींना ते शक्य नाहीये किंवा अशा मुलांना, मुलींना शक्य नाही आहे. आणि होतंय काय, की याच्यातूनच मग लोकं यांना कनेक्ट होतात. हे लोकं त्यातनं पैसा बनवतायत. ओके. पण रिझल्ट तेवढा 90 दिवसामध्ये मला जर विचाराल तर सिक्स पॅक, डेफिनेशन असलेले बायसेप्स, हं. व्हेस्क्युलॅरिटी तर या गोष्टी शक्य नाहीयेत.
म्हणजे अर्थात टाईमलाईन जी आहे ती बिगिनर असू द्या किंवा जो ॲथलेट आहे त्याच्यासाठी म्हणा किंवा जो बॉडी बिल्डिंग क्षेत्रात ऑलरेडी पहिल्यापासून आहोत तिघांसाठी वेगवेगळी असणार आहे. नक्कीच असणार आहे तिघांसाठी वेगवेगळी. कारण काय आहे, की बॉडी बिल्डर हा पूर्ण वेळ बॉडी बिल्डिंगसाठी देत असतो. हां. आता असे काही विद्यार्थी सुद्धा आहेत, की जे एज्युकेशन घेत आहेत किंवा जॉब करतायत आणि बॉडी बिल्डिंग सुद्धा करतायत. पण बॉडी बिल्डिंग हा त्यांचा पूर्ण फोकस आहे. हो. ते तेवढे कन्सिस्टन्सी मेंटेन करतायत. वेळेवर खातायत, भरपूर व्यायाम करतायत, रेस्टही तेवढीच घेतायत. कारण त्यांना बॉडी बिल्डिंग करायची. ओके. बरोबर? बरोबर. स्टुडंटला हे पॉसिबल नाहीये आणि मुळात काय होतंय, की जिमला येणाऱ्या प्रत्येकाला आत्ता असं वाटतंय, की मला एस्थेटिक फिजिक पाहिजे. ॲथलीटसारखं फिजिक पाहिजे, सिक्स पॅक दिसले पाहिजेत. नक्कीच दिसले पाहिजेत, ही प्रत्येकाचा हं. ज्याचा त्याचा प्रश्न आहे ॲक्चुअली. पण शेवटी परत एफर्ट्स आहेत, डाएटचे खर्च आहेत आणि हे सगळे मग कुठेतरी कुटुंबावरती इफेक्ट करणाऱ्या गोष्टी आहेत. ओके. कुटुंबावरती म्हणजे एक्झॅक्टली आता ह्याच्यात पालकांचा काय रोल असेल? पालकांचं काय होतंय, की आता एखादा मुलगा किंवा मुलगी हां. सेकंड इयरला आहे, लास्ट इयरला आहे किंवा डिग्री, डिप्लोमा काही करतायत. आई-वडिलांनी स्वप्न पाहिलेलं असतं किंवा मुलांनीही स्वप्न असं पाहिलेलं असतं, की मला इंजिनिअरिंग कंप्लीट करायचं, आय-टी सेक्टरमध्ये जायचं किंवा कुठलंही वेगळं ज्याचं हां. ज्याचं त्याचा वेगळा फोकस आहे. हं. मग तो जिमला येतो आणि त्याला असं वाटायला लागतं, की मला सुद्धा जी प्रोफेशनल बॉडी बिल्डिंग करणारी मुलं आहेत, हं. त्यांच्यासारखं फिजिक करायचं आहे. ओके. मग याचा इम्पॅक्ट आई-वडिलांवर कसा येतो, की प्रोटीन, मग वेगवेगळ्या सप्लिमेंट त्याला हे करावे लागतात. मग पर्टिक्युलर डाएट लागतो त्याला. मग ओके. तेवढी रेस्ट पाहिजे. मग हे सगळे खर्च कोणाला करावे लागतात? आई-वडिलांकडेच हे पोरं बरोबर. सगळे खर्च मागतात ना. बरोबर. आई-वडील काय करतात आंधळ्या प्रेमापोटी हा विचार करत नाहीत, की त्याच्या शिक्षणावरचा फोकस हलणार आहे किंवा स्वतःचे खर्च वाढणार आहेत. हां. आणि मुलं हा विचार करत नाही, की आई-वडील पैसा कुठनं कमवतायत किंवा कुठनं आणतायत किंवा मला माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतायत. हं, हं. असा तो आई-वडिलांचा संबंध आहे किंवा ओके. आई-वडिलांना हे माहीत नसतं, की आपण जिमची हजारो रुपये फी भरतोय. मग तिथं त्याच्यात ड्रेस कोड आला, लाईफस्टाईल हां. त्यांच्या आल्या तिथल्या जिममधल्या, सप्लिमेंट्स आल्या, तर त्या कितपत योग्य आहेत किंवा नाही आहेत. कारण हं. बॉडी बिल्डर आणि जनरल स्टुडंट किंवा जनरल व्यायाम करणारी व्यक्ती हां. यांचे नक्कीच दोघांचे गोल म्हणा किंवा दोघांनी करायच्या गोष्टी वेगळ्या आहेत. ओके. तर आधी पॅरेंट्सनी हे समजून घेतलं पाहिजे किंवा त्या विद्यार्थ्यांनी, त्या स्टुडंटनी, की मला काय करायचंय हं. आणि मग तेवढं करण्यासाठी माझा गोल अचीव्ह करण्यासाठी मला सप्लिमेंट किती हवे आहेत आणि मी किती एक्सरसाइज केला पाहिजे, मी रेस्ट किती घेतली पाहिजे, खर्चाची गणितं पॅरेंट्सला माझ्या हां. झेपतायत का माझी, या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. ओके. म्हणून कुटुंबाचा, आई-वडिलांचा याच्याशी संबंध नक्की येतो. पण नॉर्मली आता समजा एक जनरल ऑडियन्ससाठी मला हा प्रश्न विचारायचा आहे, की जसं तुम्ही म्हणालात, की बॉडी बनवायची म्हटलं, की नुसतंच व्यायाम करणं नाहीये, सप्लिमेंट्स आहेत, एक वेगळ्या प्रकारचा डायट आहे. आता अर्थात त्याच्यामध्ये कोच पण आलं, हो, कोचची फी 100%. फी पण आली. प्लस आता मला एक सांगा, जर समजा हे ज्यांची वेल नोन फॅमिली आहे किंवा ज्यांना काही फरक नाही पडत पैशांचा, अशांसाठी काही प्रॉब्लेमच नाहीये, पैसे कितीही जाऊ देत. बरोबर. पण एक ॲव्हरेज फॅमिली आहे आणि त्या घरातल्या एखाद्या विद्यार्थ्याला त्याला ॲप्स पाहिजेत तर पाहिजेतच. सो मग त्यासाठी विदाऊट सप्लिमेंट किंवा एक पर्टिक्युलर डाएट न ठेवता रेग्युलर आयुष्यात जे आपण खातो तेच ठेवून ती बॉडी अचीव्ह करता येऊ शकते का? 100% अचीव्ह करता येऊ शकतो. बॉडी ओके. बिल्डरसारखी नाही. हां. बट त्याचा इंचेस लॉस होऊ शकतो. त्याचे मसल चांगले होऊ शकतात. ओके. की जसे बॉडी बिल्डरचे मसल फायबर्स दिसतात. हां. मसलची डेफिनेशन खूप चांगली दिसते. ओके. 100% तेवढी येणार नाही. हां. पण नॅचरल आहार, व्यायामाची सातत्यता, ओके. कन्सिस्टन्सी, हां. वेळेवर अभ्यास, वेळेवर झोप, वेळेवर उठणं, जागरण पूर्ण स्किप करणं. ओके. नॅचरल आहारामधनं खूप चांगल्या गोष्टी मिळतात. असं नाहीये मिळत नाहीये. हं, हं, हं. तुमची इच्छाशक्ती पाहिजे ते खायची. ओके. सगळ्यात महत्त्वाचं. हां. कारण आत्ता या Instagram किंवा सोशल मीडियातनं सप्लिमेंटचा प्रभाव इतका पडत चाललेला आहे, की हां. त्या मुलांच्या हट्टासाठी आई-वडील सॅक्रिफाईस करतायत. पैसे उपलब्ध करून देतायत हां. आणि त्या मुलाला ते देतायत. बरोबर. पण ते देत असताना आई-वडील हे कुठंच बघत नाहीये, की हा 2 महिन्यापूर्वी याचं फिजिक असं होतं आणि आत्ता काय याच्या फिजिकमध्ये फरक पडलेला आहे. हां. कारण बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत, की ज्या जिममधले मुलाला माहिती आहेत, पण पॅरेंट्सला माहिती नाहीत. ओके.
किंवा पॅरेंट्सची इच्छाशक्ती दिसत नाही कुठं, की माझ्या मुलाला प्रोटीन मी देतोय, मग ते देणं योग्य आहे का नाही योग्य आहे, नाही. किंवा नैसर्गिक जर त्याला करायचंय पैसे वाचून, तर नैसर्गिक त्यांनी काय आहार घेतला पाहिजे, त्याचं लाईफस्टाईल कसं पाहिजे, हे फक्त विद्यार्थ्यांनी समजून घेण्याची गरज नाही. हे मला एक पॅरेंट्स म्हणून असं वाटतं, की पालकांनी सुद्धा हे समजून घेतलं पाहिजे, ओके. तर त्यांचा पैसा व्यर्थ जाणार नाही नक्कीच. पण आता मला एक सांगा, समजा आपण आता ऑर्गॅनिक म्हणतो, नॅचरल पद्धतीने बॉडी बनवायचा हा एक हा. विषय आपण बोलत होतो. पण त्या पद्धतीची बॉडी, सप्लिमेंट आणि प्रॉपर डाएट घेऊन बनवलेली बॉडी यांच्या टाईमलाईनमध्ये काही फरक असणार आहे का? टाईमलाईनमध्ये तर नक्की फरक असणार आहे. ओके. कारण काय होतंय माहिती आहे का, सप्लिमेंट्समध्ये अशा काही खूप गोष्टी आलेल्या आहेत, की ज्या डायजेस्टिव्ह एन्झाईम्स ॲड होऊन येत आहेत. ओके. आणि नॅचरलमध्ये आपण ते फूड खाणार, मग ते प्रोसेसला जाणार आणि मग त्या थोडासा लॉंग डिले, थोडासा डिले. ओके. पण शेवटी ते परत मी म्हणलो ना, की कोणाची आर्थिक परिस्थिती कशी हां. आहे, मग त्यांनी ते ठरवायचं, की सर्वसामान्य आपण आहोत, हां. किंवा आपल्या मुलाला बॉडी बिल्डिंगच करायचंय का नाही करायचंय, तर त्याचं शिक्षण किती महत्त्वाचं आहे, या गोष्टी जर पॅरेंट्सनी हे केल्या ना, तर माझं सगळ्या पॅरेंट्सना हे सांगणं आहे, की तुमच्या मुलाच्या फिटनेस जर्नीमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व व्हा. हां. ओके. समजून घ्या, की त्याच्यासाठी किती प्रोटीन गरजेचं आहे. मग ते त्यांनी नॅचरल इंटेक जर केला तर काय होईल, त्याच्या कोचेसला भेटा, त्याच्या कोचेसकडनं समजून घ्या. कारण आत्ता असं आलेलं आहे, की बघा, ॲज अ ट्रेनर प्रत्येक ट्रेनरला असं वाटतं, की माझ्या क्लायंटला लवकरात लवकर रिझल्ट मिळावे. करेक्ट. नो डाऊट. बरोबर. त्यामुळं तो काय करतो, की तो दोन्ही गोष्टी सजेस्ट करतो. हं. तो नॅचरल डाएट पण सजेस्ट करतो आणि तो सप्लिमेंट सुद्धा सजेस्ट करतो. बट झालाय विषय असा, की सप्लिमेंटचं मार्केटिंग, त्याचे व्हिडिओज हे हो. इतक्या प्रमाणात आत्ता ते येत आहेत व्हिडिओ ना, की प्रत्येकाला असं वाटायला लागलेलं आहे आता, की सप्लिमेंट शिवाय बॉडीच होऊ शकत नाही. हां. बरोबर. हे बॉडी बिल्डर्सला ठीक आहे, ज्याला त्या बॉडी बिल्डिंगमध्ये करिअर करायचं आहे. हो. पण हे जनरल विद्यार्थ्याला नाही. जसं आता सप्लिमेंटबद्दल आपण बोलतोय. वेगवेगळ्या प्रकारचे कंपन्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स आहेत. पण मग हेल्थच्या हिशोबाने ते शरीराला हार्मफुल आहेत की नाहीत किंवा काय एक्झॅक्टली? काय आहे, काही सप्लिमेंट्स जे ब्रँड आहेत ना, ते नक्की ऑथेंटिक आहेत. ओके. काही ऑथेंटिक नाही आहेत. ओके. मग परत, की तुम्ही ते खाल्ल्याशिवाय तर नाही समजणार आहे. हं. किंवा मी एक डबा घेतलाय आणि मी लॅबमध्ये जाऊन टेस्ट करून आलोय, त्याचे खर्च आहेत. हां. तर ते कोणी करत नाहीये. बरोबर. किंवा त्याच्यावर प्रभावी यंत्रणा नाहीये आपल्याकडं कंट्रोल ठेवणारी. ओके. यंत्रणा आहे, सगळं आहे आपल्याकडं. हां. पण ते दिसत नाहीये कुठं, की त्या यंत्रणांचा प्रभाव आहे. हं, हं, हं. त्याच्यामुळं काय होतंय, चांगल्याबरोबर काही चुकीचं असलेलं पण बाजारात विकलं जातंय. हां. कारण असे खूप विद्यार्थी भेटतात, की सर मी 6 महिने प्रोटीन घेतोय, मी हे खातोय, मी ते करतोय, तरी एवढा एवढे रिझल्ट नाहीयेत मला. ओके. पण मग अगेन, की त्याला कारणीभूत फक्त सप्लिमेंट नाहीयेत, हं. की रिटर्न म्हणजे परत त्या लाईफस्टाईल्स आल्या, हां. अ, तुमचा थॉट आला किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आल्या त्यात. तुम्ही करेक्ट. एक्सरसाइज किती करताय, कशा पद्धतीने करताय, हां. एक्सरसाइज करताना तुमचा मेंटल कसा आहे, हां. तुम्ही किती डिस्ट्रॅक्ट होताय, किती ओव्हर थिंक करताय, तुम्ही रेस्ट सफिशियंट घेताय, नाही घेताय, हां. या सगळ्या गोष्टी आहेत. ओके. आता जसं तुम्ही म्हणालात, की झोप किंवा ओव्हर थिंकिंग, तर बॉडी बिल्डिंग आणि एक्झॅक्टली ह्या दोघांचा काय संबंध आहे? आता बॉडी बिल्डिंगचा आणि ओव्हर थिंकिंगचा तसा पाहिला तर संबंध आहे आणि तसा पाहिला तर नाहीये. हं. तर हे फक्त बॉडी बिल्डिंगसाठी नाहीये. जनरल पीपल सुद्धा ओव्हर थिंकिंग जर तुम्ही केलात ना, हं. तर त्याचे खूप वाईट परिणाम वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या शरीरावर होत असतात. हं, हं. ते झोपेचं तुमच्या प्रॉब्लेम होऊ शकतो. कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता जी लागते ना कुठल्याही हां. गोष्टीमध्ये, मग ती अभ्यासात असेल, व्यायामात असेल किंवा सगळ्या गोष्टीत असेल, तर त्या गोष्टीवर त्याचा नक्की परिणाम होतो. हं. डायजेशन आहे तुमचं, शरीरातल्या अनेक वेगवेगळ्या क्रिया आहेत, हार्मोन असतील, आणि तुमचा फोकस स्टुडंटबद्दल बोलतोय हां. किंवा ॲथलीटबद्दल सुद्धा, की खूप चांगला त्यांनी व्यायाम केलेला आहे, खूप चांगला व्यायाम केलेला आहे. हां. चांगलं डाएटही घेतोय, पण त्या ओव्हर थिंकिंगमुळे त्याची रेस्ट होत नाहीये. ओके. हां. मग तो त्या विचारात खूप वेळ राहतोय. मग ते थोडंसं
त्यांनी काम केलं पाहिजे एकाग्रतेवर, त्याच्या ब्रिदिंगवर काम केलं पाहिजे, त्याच्या कोच बरोबर बोललं पाहिजे, पॅरेंट्स बरोबर बॉन्ड चांगला पाहिजे. हं. म्हणजे आपल्या सर्कलमध्ये ओव्हर थिंकिंग आपल्याला का करावं लागतंय? हं. सॅक्रिफाईस इज की ना. बरोबर. तर काही गोष्टी सोडाव्याच लागतात. हं. मग त्या काय सोडायच्या, कशा सोडायच्या? एक्सपर्टचा गाईडन्स घ्या. पॉसिबल आहे मग बॉडीमधनं. आता नॉर्मली जे आता यंगस्टर्स आपले आहेत, बॉडी बिल्डर सारखी नाही बॉडी करायची. पण सगळ्यात आयडियल उदाहरण आता स्पोर्ट्समध्ये विराट कोहली आहे. तर विराट कोहलीसारखी फिटनेस म्हणजे आजही तो रिटायरमेंटच्या एजला आहे आणि एक सेकंद तो दमत नाही. त्याची एनर्जी कमी पडत नाही. तर तो ज्या पद्धतीने त्याची फिजिक मेंटेन करतोय, तर तीच फिजिक आजच्या तरुणांना मेंटेन करण्यासाठी एक्झॅक्टली काय पाळलं पाहिजे? हे बघा, कन्सिस्टन्सी इज की. ओके. हीच जगातल्या विराट कोहली आणि विराट कोहलीसारख्या हं. अनेक खेळाडूंची की आहे. बरोबर. होतंय काय, कन्सिस्टन्सी ज्याला मेंटेन करता येते ना, मग ती फक्त व्यायामाची नाही. हं. ती डाएटची आली, तुमच्या रेस्टची आली, लाईफस्टाईलची आली. बरोबर. या कन्सिस्टन्सी जर मेंटेन केल्या ना, तर तुम्ही तुम्ही जे फिजिक प्राप्त केलंय ना, तर ते लाँग टाईम राहू शकतं. ओके. कन्सिस्टन्सी ब्रेक झाली, की लगेच एक 2-4 दिवस जरी रेग्युलर व्यायाम करणारा माणूस व्यायाम नाही केला, तर ब्लोट होऊ शकतो, हं. इंडायजेशन होऊ शकतं किंवा डाउझीनेस येऊ शकतो. तर काही होतं. कन्सिस्टन्सी इज की. ओके. ओके. आणि आत्ताच्या जनरेशनला काय झालेलं आहे, डिस्ट्रॅक्शन्स खूप आहेत. हां. प्रॉब्लेम तिथे आहे, डिस्ट्रॅक्शन्स खूप आहेत. आणि काय होतंय, मोबाईलवर किंवा जे ॲप आहेत, हं. नॉलेज देणारे ॲप म्हणूया आपण, हां. युनिव्हर्सिटीज हां. वेगवेगळ्या ज्या मोबाईलवर आहेत, त्याच्यावर बोटं घासून ते मेंटेन नाही होऊ शकत. ओके. कारण काय होतंय, एक प्रश्न विचारला तर तुम्हाला 10 उत्तरं मिळत आहेत. हां. एकालाच फॉलो करत नाही हे लोकं. करेक्ट. आणि प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक कोचचं वेगवेगळं मत आहे, हां. थोडंफार. मग आज याला, उद्या त्याला, परवा त्याला, असं नाही चालत. हं, हं, हं. बेटर मी असं म्हणेल, की तुमचा जो कोच आहे आत्ता, जो तुम्हाला रोज भेटतोय, हां. त्या कोचवर ट्रस्ट ठेवा आणि ओके. पेशन्स ठेवा. ओके. कारण हे काय असं नाहीये, की इकडनं फुग्यात हवा भरली हां. आणि तिकडनं तो फुगलाय म्हणजे मसल बाहेर आलाय, असं कधीच होत नाही. त्याला पेशन्स पाहिजे आणि कन्सिस्टन्सी मेंटेन करणं फार गरजेचं आहे. ओके. सोशल मीडियातनंच ऐकायला मिळते विराट कोहली जे पाणी पितो ते हं. ₹7,000 ₹6,000 लिटर वगैरेचं काय आहे, तर ते आपल्याला शक्य नाही शक्य आहेत त्या नाहीये. गोष्टी. आणि चला, तो ज्या लेव्हलचं ऑथेंटिक फूड खातोय ना, हं. तर ते फूड आपल्याला विकत घेऊन खाणं शक्यच नाहीये. ओके. त्याला जे उपलब्ध होतंय, ते सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना शक्य नाहीये ह्या गोष्टी होणं. ओके. पण ओके. मी असं सांगेल, की तुम्ही जर तुमचं लाईफस्टाईल मेंटेन केलं ना, हं. आणि तुमची गरज काय आहे, किती आहे, ही जर समजून घेऊन सगळ्या गोष्टी केल्या ना, तर तुमचे खर्चही वाचतील, तुमचं शरीरही चांगलं होईल. ओके. राहिला विषय तुम्हाला जे अचीव्ह करायचं आहे मसलचं, हं. ॲस्थेटिक फिजिक, तर तेही शक्य आहे. बट अगेन, की लाईफस्टाईल मेंटेन करावंच लागेल. हं. व्यायामाला कन्सिस्टन्सी, उठायचा टाईम फिक्स, तुमचा झोपायचा टाईम फिक्स, तुमचं डिस्ट्रॅक्शन कट करावं लागेल. ओव्हर थिंकिंग होतंय का हे स्वतःचं स्वतः चेक करावं लागेल. ओके. या गोष्टी केल्या तर नक्कीच हे होईल. सगळीकडे तुम्हाला उपस्थित राहून हं. एस्थेटिक फिजिक मिळवणं शक्य नाही. ओके. ओके. प्रॉपर वेळ दिलाच पाहिजे. दिलाच पाहिजे. ओके. ओके. आत्तापर्यंत आपण विराट कोहलीविषयी बोलत होतो. पण एक नॉर्मल जे आपले ऑडियन्स आहेत, की जे फक्त आपलं हेल्दी राहण्यासाठी आणि एक फॅट दिसण्यासाठी जो ढेरी असते ती कमी झाली पाहिजे. अर्थात हाच त्यामागचा हेतू. तर मसल गेन आणि फॅट लॉस ह्या दोन्ही गोष्टी एकत्र होऊ शकतात का? 100% होऊ शकतात. ओके. बॅलन्स आहार, प्रॉपर एक्सरसाइजचं नियोजन, हं. एक्सरसाइजचे कुठले सेट करायचेत, किती करायचेत, त्याचे मसलचे जे ग्रुप आहेत त्याचे हं. कॉम्बिनेशन्स, ते दर महिन्यानी किंवा तुमचा ट्रेनर काय सजेस्ट करेल हां. तसे चेंज झाले पाहिजे. पुल पुश लेग्स ओके. किंवा कार्डिओ तुम्ही किती हं. करताय, आणि अगेन कंटेन सॉरी, अगेन तुम्ही इनटेक काय करताय, ओके. तो किती प्रमाणात करताय, हं. मग त्याला गरजे एवढंच सप्लिमेंट. ओके. ह्या जर गोष्टी बॅलन्स केल्या ना, हं. वेळोवेळी तुम्ही तुमचे बॉडीचे BMI रिपोर्ट्स वगैरे जर काढून ह्या गोष्टी वर्कआउटमधलं व्हेरिएशन्स कमी जास्त करून, हां. तर हे शक्य आहे. ओके. नक्की शक्य आहे. ओके. ओके. थोडासा
फॅट कट करून प्रोटीन फायबर जर वाढवला हं. तर या गोष्टी नक्की शक्य आहेत. लाईफस्टाईल रिलेटेड थोड्या काही गोष्टींवर काम केलं तुमच्या कोच बरोबर बोलून तर ह्या गोष्टी 100% शक्य आहेत. पण नॉर्मली आपण जर म्हणतो, जर ढेरी एखाद्या माणसाला आहे आणि त्याला जर ती कमी करायची म्हणून तो जर एक्सरसाइज करतोय, तर याच्यात फक्त एक्सरसाइज करणं महत्वाचं आहे का तो डायट असणं पण महत्वाचं आहे? नाही, एक्सरसाइज करणं तर 100% महत्त्वाचं आहे. त्याचबरोबरीने डाएटही तेवढाच महत्त्वाचा आहे. त्याचबरोबरीने त्याची रेस्टही महत्त्वाची आहे. ओके. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे बघा, ह्या तीनही गोष्टी एकमेकांशी इतक्या संबंधित आहेत ना, हं. याच्यातली एकही गोष्ट कमी पडली ना, तर त्याचा परिणाम शरीरावर होतो. ओके. त्यामुळे काही जण खूप चांगला व्यायाम करतायत, हं. खात नाहीत प्रॉपर, पण रेस्ट चांगली घेत आहेत. ओके. काही जण एक्सरसाइज कमी करतायत, पण डाएट खूप छान घेत आहेत. तरी ते पॉसिबल नाही. काही जण ओके. फक्त चांगली रेस्ट घेत आहेत. खातायतही छान, एक्सरसाइज हं. नाही छान. असंही नाही हं. चालणार. या तीनही गोष्टी 100% पाहिजेत. पण मग नॉर्मली मला थोडं सायंटिफिकली पाहिजे, की एखाद्याला ढेरी येते म्हणजे हां. पोट सुटतं. तर एक्झॅक्टली ते का होतं? म्हणजे तरुण वयात असताना ते नसतं. जसं वय वाढतं, की ते पोट बाहेर यायला लागतं. तर बॉडीमध्ये एक्झॅक्टली काय चेंजेस होतात? काय होतं, थोडंसं वय वाढायला लागलं ना, की मेटाबॉलिझम पण कमी होतं. हं. बरोबर? हं. कौटुंबिक जबाबदाऱ्या, हं. स्ट्रेस लेव्हल थोडीशी राहते. हं. मग थोडंसं ओव्हर थिंकिंग हे असतं. ओके. कुटुंबाची जबाबदारी असते, त्यातनंही तो व्यायामाला वेळ काढतो. हं. मग त्याला ऑफिस वर्क असतं, तिथला स्ट्रेस वेगळा आहे. हं. त्यातनं तरी जरी तो सप्लिमेंटेशन करत असेल प्रॉपर किंवा लो कॅलरी डाएट घेत असेल त्याचा, हं. तरी त्याला म्हणजे त्याचा वाया जाणारा वेळ हां. विचारासाठी असेल, ट्रॅव्हलसाठी असेल किंवा बाकीच्या गोष्टींसाठी असेल, तर मग ते फूड तेवढं डायजेस्ट होत नाही. ओके. हां. मग ते स्टोअर होतं. हं. 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 मग कधी-कधी काय होतं, ऑफिस पार्टीज असतात किंवा मग ऑफिसवरनं सुटल्यावर काही बाहेरचं खाणं होतं किंवा ऑफिसमध्येही खाणं होतं. तो टिफिन कॅरी करतोय, लंचला मस्त छान घरनं डाएट घेऊन जातोय, सकाळी व्यायाम करतोय, सप्लिमेंटेशन छान करतोय, हं. पोस्ट वर्कआउट मील छान घेतोय. हं. पण ऑफिसमध्ये काहीतरी खाणं होतंय. ओके. ते हाय कॅलरी असते. काही असू शकेल, डीप हां. फ्राय असेल किंवा काही असू शकेल किंवा ऑफिस सुटल्यानंतर तो काही हे करत असेल, काही व्यसनं असतील त्याला. हां. म्हणजे तो सकाळी कॅलरी कट करतोय, त्यानंतर खूप चांगला इंटेक करतोय, दुपारचा मीलही छान घेतोय, पण आफ्टरनून नंतर दुपारनंतर तो त्याच्या इव्हनिंग स्नॅक्समध्ये काहीतरी असं ॲड करतोय, की ज्याने खूप हाय कॅलरी शरीरात जात आहेत. ओके. तर मग ते होणार नाही. मग वॉटर ब्लोट वाढणार आहे, कार्बोहायड्रेट इंटेक जास्त होतोय त्याचा, कोलेस्ट्रॉल जास्त होतोय म्हणा किंवा मग रेस्ट होत नाहीये त्या हं. लेव्हलला. हं. तर हे जर केलं ना त्यांनी, की अगदी पर्टिक्युलर वेळा पाळल्या त्याच्या, ओके. किती टाईमलाईन, हं. की मी इतक्या वाजता सुटतोय, मी इतक्या वाजता ऑफिस जॉइन करतोय. सकाळी जर व्यायाम करत नसेल, संध्याकाळी करत असेल, तर मग मी ऑफिसमधनं निघतानाच मी ॲज अ प्री वर्कआउट मील मी काय घेतलं पाहिजे. मग हं. ऑफिस सुटल्यावर मी वर्कआउट करणार आहे. त्यानंतर सप्लिमेंटेशन जर करत असेल, तर सप्लिमेंट हं. घेऊन त्याचा डिनर किती वाजता आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर प्रॉपर केल्या ना, तर ढेरी दिसणार नाही. पण ओके. अगेन की ओव्हर थिंकिंग, स्ट्रेस आणि या गोष्टी थोड्याशा बॅलन्स जर करता आल्या, तर पोट नाही दिसणार आहे. ओके. आता जनरल पीपलला, की त्याला व्यायामही करायचा नाहीये किंवा वेळ नाहीये आणि त्याला त्याचं पोट कमी करायचं आहे. हां. बरोबर? तर पहिलं म्हणजे त्यांनी सकाळी उठल्यानंतर ओव्हरनाईट ओट्स किंवा मुसली ओके. जर रात्री दह्यामध्ये, हं. फ्रेश दह्यामध्ये, अर्धं मुरलेलं दही म्हणतो आपण त्याला. ओके. हां. त्या दह्यात जर त्यांनी भिजवली, सकाळी ते खाल्लं, त्याच्याबरोबर हं. एखादा 1 किंवा 2 बॉइल्ड एग्ज असतील किंवा मुगाचा धिरडं किंवा चिला म्हणतो आपण. हां. ते खाल्लं तर त्याचा ब्रेकफास्टला ते मस्त आहे. सकाळी लवकर उठून त्यांनी व्यायामाला जाणं गरजेचं आहे. ओके. त्याच्यामध्ये मग त्यांनी वॉकिंग करावं एक हां. 40 मिनिटाचं. एक दिवस वॉकिंग, एक दिवस थोडंसं जॉगिंग, ओके. एक दिवस 40 मिनिटं कट करून 20 मिनिटं जॉगिंग करून, काही वेळ एखाद्या गार्डनमध्ये सूर्यनमस्कार केले, क्रंचेस केले, ओके. लेग रेजेस केले किंवा एखाद्या दिवशी सायकलिंग केली, एखाद्या हां. दिवशी पुशअप्स केले, बैठका केल्या. बऱ्याच गार्डनमध्ये आता हां. सिंगल बार, डबल बार आहेत. हो. त्याच्यावरचे काही एक्सरसाइज केले आणि दुपारचा लो कॅलरी फूड हं. ज्याला कमी करायचं आहे त्याने, की बाबा चपाती खात होता रेग्युलर, हं. त्याच्याऐवजी भाकरी घेतली. ओके. राईस पूर्वी जेवढा घेत होता त्याच्या निम्मा राईस घेतला. हं. काय त्याचं नेहमीचं त्याचं जेवण असेल, ती भाजी कमी ऑइली, खूप कमी ऑइली. ओके. त्याच्याबरोबर सॅलड घेतले, एखादा ग्लास ताक घेतलं.
तरी चालणार आहे. दुपारी 2-3 वाजता 2 कप ग्रीन टी किंवा एखादं फ्रूट खाल्लं तरी चालेल हं. किंवा इव्हनिंग स्नॅक्समध्ये थोडेसे शेंगदाणे किंवा फुटाणे, ओके. हरभरा हं. किंवा मूग डाळ. हं. पण यातलं हे फक्त सगळं रोस्टेड पाहिजे. ओके. हे डीप फ्राय केलेलं डीप वगैरे फ्राय नाही नको. चालणार. ओके. किंवा मग संध्याकाळी थोडासा अ, पुन्हा एक्सरसाइज केला हं. आणि रात्रीचं जेवण दुपारी जेवढं जेवण केलेलं आहे त्याच्या 50 किंवा 60%च रात्री जेवायचं. ओके. याच्यातनं मग या सगळ्या गोष्टी बाजूला जातील. पार्टी, कार्यक्रमांची जेवणं, हां. लग्न, बर्थडे किंवा काय वेगवेगळे कार्यक्रम असतात लोकांचे ते. आणि अगेन की तुम्ही रात्री जर 7:30च्या आत जेवला किंवा 7च्या आधी जेवला, हं. तर 10 वाजता झोपा. ओके. खूप चांगले रिझल्ट मिळतात या 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 रुटीनमध्ये बरं का. ओके. खूप चांगले. कारण आपल्याला कळलं पाहिजे, की आपली भूक नियंत्रणात राहिली पाहिजे. हं. आपला इनटेक जर कंट्रोलमध्ये नाही आला, तर पोट कमी होणारच नाही. सोपं आहे. जसं तुम्ही म्हटलं, की 10 वाजता झोपलं पाहिजे. पण आयडियली आजचे तरुण जे आहेत रात्री 12-1 वाजता जेवायला आणि नंतर झोपतात. तर मग एक्झॅक्टली आत्ता त्यांना ते बरं वाटतंय. पुढे जाऊन काय भोगावं लागणार आहे? काय आहे, खूप भोगावं लागणार आहे. खूप भोगावं लागणार आहे. कारण आत्ता काय झालंय, लाईफस्टाईलच असं होत चाललेलं आहे, की तो सकाळी व्यायामाला जर जात असेल, तर तो 5-6ला उठत असेल, 7ला उठत असेल. तिथनं तो रात्री झोपतोय. म्हणजे तो किती वेळ जागा आहे, हं. त्याला रेस्टच नाहीये. हं. खूप आहेत गोष्टी या. हार्मोनल इम्बॅलन्सिंगपासनं ओव्हर थिंकिंग आले किंवा रिझल्टच मिळत नाहीयेत. खूप चांगल्या-चांगल्या सप्लिमेंट्स खातोय किंवा काय. तर तसं करूनच चालणारच नाही. म्हणजे मी सांगेल आत्ताच्या या जनरेशनला, की अ, तुमच्यात खूप कॅलिबर आहे. कारण पूर्वी सोशल मीडिया किंवा माहिती तंत्रज्ञान असं काही नव्हतं. तुमच्या हां. हातात जग आहे आत्ता. बरोबर. तर समजून घ्या, की आत्ता जर तुम्ही ही जागरणं करताय ना, तर याचा पुढं काय परिणाम होणार आहे? तुमच्या हार्मोनल ग्रोथ, वाढणारं वय आहे, त्याच्याबरोबर हां. तुमच्या मसल डेन्सिटी आहे, मसल आहे किंवा शरीराच्या वेगवेगळ्या कार्यप्रणाली आहेत. याच्यावर डायरेक्ट इम्पॅक्ट आहे या गोष्टींचा. त्याच्यामुळे तर हं. ही मुलं आत्ताची अग्रेसिव्ह झालेली आहेत. त्यांना हां. नाही ऐकायची सवयच नाही. हां. सेपरेट बेडरूम कन्सेप्ट आलेले आहेत, की पॅरेंट्सला समजत नाहीये मुलगा किती वेळ जागरण करतोय किंवा काय. हं. कॉलेजेसनी त्यांचं सिलेबस किंवा त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत, ही मुलं सांगतायत, की आम्ही रात्रभर सबमिशन करतोय किंवा स्टडी करतोय. पण हा खरंच स्टडी आहे? किती पॅरेंट्स गेलेत कॉलेजमध्ये सरांना हां. भेटायला, की तुम्ही जो अभ्यास देताय हा रात्री 2 वाजेपर्यंत करणं गरजेचं आहे का? हं. आणि काय झालंय, की खूप वेगवेगळ्या गोष्टी आत्ताच्या जनरेशनच्या आयुष्यात आलेल्या आहेत, ज्या पूर्वी नव्हत्या 15-20 वर्षापूर्वी, की हां. 15-20 वर्षापूर्वीचा विद्यार्थी 10 वाजता झोपायचा. करेक्ट, करेक्ट. मोबाईल नव्हते त्यांच्याकडे. बरोबर आहे. आणि सबमिशन हे सगळं गाईड्स किंवा पुस्तकात बघून किंवा कॉलेजमधनं आणलेल्या हो. नोट्सवरती होतं. आता सगळं नेटवर आलेलं आहे. बरोबर आहे. नेटवरती तो अभ्यास करत असताना तो काही फक्त त्याच्या अभ्यासाशी रिलेटेड काही बघत नाहीत. हं. नेट चालू ठेवावं लागतंय. ॲट द सेम टाईम त्याला WhatsAppला मेसेज येत आहेत. हां. Instagramला मेसेज येत आहेत किंवा प्रमोशनल काही पोस्ट्स असतील. त्याच्यातही हं. त्याचा थोडा इंटरेस्ट आहे. त्यामुळे तो तो ते कट करून तो तिकडेही डायव्हर्ट होतोय. म्हणजे हे करेक्ट. एक प्रकारचं डिस्ट्रॅक्शनच आहे ना. बरोबर आहे. तर याचे लॉसेस आहे. मग याचा परिणाम तुमच्या प्रोग्रेसवर नक्कीच होतोय ना. हं. मग तो प्रोग्रेस एज्युकेशनल असेल किंवा करियर रिलेटेड असेल किंवा तुमच्या हेल्थ रिलेटेड असेल. बरोबर. तर नक्कीच खूप गोष्टींवर परिणाम होतो याचा. ओके. जसं तुम्ही आता डिस्ट्रॅक्शनबद्दल सांगितलं, की बाबा अभ्यास करताना सोशल मीडिया आहे किंवा इकडे तो वळला जातो. पण आता बऱ्याचदा जिममध्ये पाहायला मिळतं, आपण व्हिडिओजमध्ये पण बघतो, की व्यायाम करताना कानात हेडफोन लावलेत, गाणी ऐकत व्यायाम करतायत. मग हे डिस्ट्रॅक्शन नाहीये का? हे 100% डिस्ट्रॅक्शन आहे. मी सर्व मुलांना असं सांगेल, की आता मी जेवढ्या लोकांचं ट्रेनिंग घेतो ना, हां, म्हणजे अगदी विद्यार्थ्यांपासून काही बिझनेसमॅन किंवा सेलिब्रिटी आहेत. हां. तर मी कोणालाही ही गोष्ट अलाउडच करत नाही. ओके. त्याचं कारण असं आहे, की जर तुमच्या मसलची झीज व्हायची असेल ना, हं. तर तुमचं मसल आणि माइंडचं कनेक्शन खूप स्ट्राँग हवं आहे. ओके. तुमचा पूर्ण फोकस तुमच्या त्या क्रियेकडे पाहिजे, जो त्या मसलसाठी तुम्ही करताय. मग हं, त्यात लिफ्टिंग आलं, तुमचं ब्रीथिंग आलं, तुमचा फॉर्म आला. तुम्ही इकडं कानात वेगळं ऐकताय हं. आणि तुम्ही इकडं वर्क करताय, तर ते नाही चालणार. ओके. कारण हां. ते पूर्ण ती जी स्ट्रॅटेजी आहे किंवा तो जो प्रोटोकॉल आहे किंवा ती जी एक तो जो कॉन्सेप्ट आहे, त्याच्या ते अगेन्स्ट आहे. हं. खूप मुलं आत्ता बोलतात, की जिममधलं म्युझिक आम्हाला आवडत नाहीये.
किंवा मला माझं स्वतःचं म्युझिक हवंय, तर असे अशा ह्याच्यात रिझल्ट मिळत नाहीत. ओके, ओके, नक्कीच मिळत नाहीत. ओके. म्हणजे मसल माइंडचा कनेक्शनचा जो उद्देश आहे ना, तो हं, साध्यच होत नाहीये. ओके, मी खूप माझ्या क्लायंट्सला ते प्रूव्ह करून दिलेलं आहे आणि मग आता ते लोकं हेडफोन न वापरता व्यायाम करतायत. ओके. पण मग आयडियली आता आपण बघतो, की काही अशा एक्सरसाइज असतात किंवा काही असे झुंबा डान्स म्हणतो, जिथे हां. म्युझिक शिवाय तो वर्कच नाही करू शकत. मग त्या केसमध्ये हे कसं लागू होतं? कसं आहे, की मुळातच त्याच्या ज्या मोमेंट्स आहेत ना, हं, त्या संगीताच्या तालावर आहेत. ओके. हां. टर्निंग असेल, जंप असेल किंवा काय. तो तसा डिझाइन झालेला व्यायाम प्रकार आहे. ओके, त्यामुळे त्याला ते नक्कीच चालणार आहे. ओके, ओके. ज्याला हार्डकोर मसल करायचं आहे ना, हां, तर त्याला ते पॉसिबल नाहीये. त्याच्यासाठी तुमचं मसल माइंडचं कनेक्शन प्रॉपर असल्याशिवाय मसलची झीजच होणार नाहीये. ओके, म्हणून ते पाहिजे. ओके, ती झीज झाली तर तुमचा डाएट काम करणार आहे. रेस्टमध्ये तो ग्रो करणार आहे. ओके. असा विषय आहे तो. असं आता यूथबद्दलच आपण बोलतोय. तर आता काही यूथ जे ते फिल्म स्टार्स जे असतात, त्यांना बघून अट्रॅक्ट होतात आणि त्यांच्यासारखी त्यांना बॉडी हवी असते म्हणून ते खरं तर व्यायाम जॉइन करतात. पण आजकाल पटकन ग्रोथ होण्यासाठी स्टेरॉइड नावाचा एक प्रकार आलाय, की बाबा ते घेतलं की पटकन बॉडी बनते. सो एक्झॅक्टली ते काय आहे आणि त्यांनी शरीरावर काय परिणाम होतो का? स्टेरॉइड हे असं सिंथेटिक ड्रग आहे, जे हां. मानवनिर्मित आहे. ओके, शरीरातला टेस्टोस्टेरॉन वाढवतं ते ओके. मेलचा. हां. त्याचे फायदे आहेत का? तर नक्की फायदे आहेत. पण हे कोणाला आहेत? ज्याला मी परत असं म्हणेल, ज्याला प्रोफेशनल बॉडी बिल्डिंग करायचे, ओके. त्यांनी त्या रस्त्याला जावं. बरं. ज्याला जनरल फिजिक बनवायचंय, हां. की स्वतःसाठी, की मला छान असं फिजिक आवडतं आणि मला असं फिजिक हवंय. हं, हं. तर त्याला पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. ओके, पेशन्स नसतील तर पॉसिबल नाही. ओके. स्टेरॉइडचे नक्की साइड इफेक्ट आहेत. हं, साइड इफेक्ट बरोबरच मी असं म्हणेल, की त्याचे शरीरावर काही दुष्परिणाम होत आहेत. हं, त्याचे काही प्रोटोकॉल आहेत ते वापरताना, हं, की त्याची किती क्वांटिटीमध्ये घ्यावं किंवा काय करावं आणि अशी खूप कमी लोकं आहेत आत्ता, हं. की ज्यांना ते चांगल्या प्रकारे माहिती आहे. ओके. आत्ता काय झालेलं आहे, की प्रत्येक जिममध्ये एक वर्षभरापूर्वी एखादा ट्रेनर झालाय आणि तो सुद्धा त्याला एक बेसिक त्यातलं नॉलेज आहे किंवा हं, त्याला त्याच्या ट्रेनरनी काही सांगितलंय, जे त्यांनी वापरलंय तो ॲज इट इज त्याच्या क्लायंट्सला देतोय. हं. पण फक्त बॉडी बिल्डिंग करणाऱ्या क्लायंटला किंवा त्या मेंबरला ते द्यावं आणि त्याची पूर्ण त्याला माहिती द्यावी ओके, आणि ती त्यांनीही घ्यावी क्लायंटनी. ओके, ते न घेता कधीच करू नये. कारण त्याचे मग वेगवेगळ्या प्रकारचे दुष्परिणाम आहेत त्याचे. ओके, एकच गोष्ट नाही आहे त्याच्यात, अनेक गोष्टी आहेत. पण ओके, दुष्परिणाम निश्चित आहेत एवढंच मी सांगेन. ओके. एक्झॅक्टली काय होऊ शकतं? ॲग्रेशनवर परिणाम होतो तुमच्या. बरं. ॲग्रेशन वाढतं, हेअर फॉल आहे, ॲक्ने येतात फेसवर किंवा तुमच्या शरीरावर. ओके. चिडकेपणा वाढल्यामुळे त्याचा अगेन परिणाम तुमच्या मानसिकतेपासून तुमच्या कुटुंबात आपण रिॲक्ट हां, होताना हां, हां, हां. त्याचं ते ॲग्रेशन वाढतं किंवा तुम्ही बाहेरनं जर टेस्टोस्टेरॉन हार्मोन हं, तुमचा इंजेक्ट केला, हं. तर तुमचं नॅचरल प्रोडक्शन आहे ते काही काळासाठी स्टॉप होतं. ओके. मग ते रिस्टार्ट करण्यासाठी परत अगेन काही गोष्टी आहेत ओह! किंवा गायनोमिया इथं हं. फिमेल बुब्ससारखा एक तुमच्या चेस्टच्या ओके, निप्पलच्या साईडला एक गाठ येऊ शकते. ओके. खूप वेगवेगळ्या आणि किंवा स्टेरॉइड ती सायकल संपल्यानंतर काही दिवसानंतर जॉइंट पेन असेल, स्टिफनेस असेल, खूप वेगवेगळ्या आहेत त्यातनं गोष्टी त्या. ओके, कोणाला काय होईल आणि कसं होईल? कोलेस्ट्रॉल लेव्हल खूप खूप वाढते त्याने. ओके, त्यामुळे तुमचं लिव्हर, किडनी ह्या गोष्टीचं खूप प्रोटेक्शन घेणं गरजेचं असतं. ओके. आणि खरं तर ह्या गोष्टी मी अगेन म्हणेल, की मला पॅरेंट्सला सांगायचे आहेत, की तुमची हं, मुलं यातलं काही घेतायत का? हं. याचा नक्की अभ्यास करा. ओके. पॅरेंट्सनी जबाबदारीने त्याच्या कोचला भेटणं गरजेचं आहे. त्याचं काय रुटीन आहे आत्ता हे समजून घेतलं पाहिजे. पॅरेंट्स आणि कोच एकमेकांना भेटणं अशासाठीही गरजेचं आहे, की लाईफस्टाईल तुमच्या मुलाचं परफेक्ट आहे का? हे हां. कोच आणि पॅरेंटच्या कोऑर्डिनेशननी त्याचा गोल चांगल्या प्रकारे आणि ईझी साध्य होऊ शकतो. ओके, ओके. स्टेरॉइड वाईटच आहे. हं, पण मी अगेन म्हणेल, की जर बॉडी बिल्डिंगमध्ये करियर करायचंय, हं. चांगला कोच हायर करून तुम्ही नक्की करू शकता. ओके.
तर ह्या गोष्टी सांभाळणं गरजेचं आहे. ओके. पण मग स्टेरॉइड एक्झॅक्टली इंजेक्शन मधून येतं की टॅब्लेट्स मध्ये पण येतं? आता काय झालंय, साम्स नावाचा एक प्रकार आलेला आहे जो हां. टॅबलेट फॉर्ममध्ये आहे ओके. आणि मसलमध्ये घेण्यासाठीचे पण इंजेक्टेबल आहेत ना, हं. तर त्या याच्यातही येतं. ओके. तसं आता जग खूप पुढे गेलेले आहे, पेप्टाइड्स आलेत, अजून हं. खूप वेगवेगळ्या गोष्टी आलेल्या आहेत हं. आता. पण सगळ्यांचे दुष्परिणाम सारखेच आहेत. ओके. असं काही नाहीये की यांनी फक्त ते झालं आणि त्याने हं. सगळ्यांचे दुष्परिणाम नक्कीच आहेत. ओके. हे बघा, शॉर्टकटनी कुठलंच काम होत नाही. हं. म्हणजे स्टेरॉइड घेतलेच नाही पाहिजे असं मी म्हणणार नाही. हं. अगेन मी ते म्हणेल की तुमचा गोल काय आहे हं. विद्यार्थी लेवलला, बरं. आणि तुम्ही 6 महिने 1 वर्ष झाले व्यायाम चालू केलाय आणि तुम्ही स्टेरॉइड घेताय, तर ते 100% चुकीचं आहे. हां. 100% चुकीचं आहे. ओके. असा जर कोणी भेटला कोच, हं. तर पहिला सोडा त्याला. ओके. कारण तुम्ही एक 3-4 वर्ष कसलेलं शरीर पाहिजे. हां. कन्सिस्टन्सी तुम्ही क्रिएट केलेली पाहिजे. ओके. 1-2 वर्ष कन्सिस्टन्सीने व्यायाम करतोय, डाएट घेतोय, रेस्ट घेतोय, मग तो बॉडी बिल्डरच होणार आहे. हां. बरोबर. पण जनरल विद्यार्थ्यांना काय गरज आहे? ओव्हरऑल वगैरे काही गरज नाही घ्यायची. ओके. प्रॉपर तुम्ही डाएट करा, रेस्ट चांगली घ्या, तुमचा अभ्यास वेळेवर करा, पॅरेंट्सला फीडबॅक देत राहा. कारण आत्ता आपण हं. उदाहरणं खूप पाहतोय की बरोबर. यंगर्स खूप मरतायत आत्ता हो. तेच, तेच. याच्या गैरवापरामुळं. ओके. म्हणजे अर्थात जर तुम्ही बिगिनर असाल आणि तुम्ही जर ते घेतलं तर नक्कीच त्याचे दुष्परिणाम भरपूर आहेत. 100% दुष्परिणाम होणार आहेत. मी सांगितलं ना, मी परत हं. असं म्हणेल की तुम्हाला जर बॉडी बिल्डर व्हायचंय, हं. तर पहिले 5 वर्ष तर तुम्ही त्याच्या नादीच नाही लागलं पाहिजे. बरोबर. तुम्ही तुमची भूक वाढवा, तुमचे आहार वाढवा, तुमचं रेस्ट वाढवा, एक्सरसाइज समजून घ्या. त्यातले वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत, हं. वेगवेगळ्या कोचचं वेगवेगळं म्हणणं आहे. त्याप्रमाणे त्या गोष्टी तुम्ही आधी आत्मसात करा हं. आणि मग एक चांगला कोच बघून सगळ्या गोष्टींचं नियोजन करून, कारण पैसाही खूप लागतो या गोष्टीला. हो. बरोबर. या सगळ्या गोष्टींचं नियोजन करा. वेळोवेळी तुमच्या टेस्ट करा. हं. प्री असेल, पोस्ट असेल, आणि मग चांगल्या कोचच्या अंडर तुम्ही करा या गोष्टी. काही हो. हरकत नाही. असंही ऐकण्यात आलंय, की जर स्टेरॉइड घेत असेल, तर नॉर्मली आपण समजा सर्दी झाली किंवा बाकी जे आता व्हायरल होतं, त्याच्या आपण ज्यावेळेस गोळ्या घेतो, तर त्या गोळ्यांचा इम्पॅक्ट लवकर होत नाही. तर हे कितपत खरं आहे? नाही, तसं माझ्याबरोबर तर कधी झालेलं नाहीये तसं. ओके. त्यामुळं असू शकेल तसं काही कमी जास्त प्रमाणामध्ये. हं. कारण मुळात जेव्हा तो स्टेरॉइड घेतोय ना, हं. तर त्याचं प्रमाण किंवा त्याची पोटेन्सी आणि अ, या व्हायरलसाठी घेतलेले औषधं याची पोटेन्सी हं. कदाचित मॅच होत नसेल ती, ओके. किंवा त्याच्या शरीराला ते किती हे होतंय ना, त्याच्यावर डिपेंड आहे त्या गोष्टी सगळ्या. मग समजा स्टेरॉइड घेऊन जर बॉडी बनवतोय, तर मग त्याला काही एक्सपायरी डेट आहे का? असं पण म्हणूयात, की समजा ते स्टेरॉइड घेतलं, तर किती दिवस ती बॉडी तशी राहू शकते? कसं आहे, स्टेरॉइडच्या फेजवर जेव्हा असतो ना, तर प्रत्येक इंजेक्शनचं एक हाफ लाईफ असतं. ओके. म्हणजे ते शरीरात किती वेळ काम करणार आहे. हां. म्हणून तर एव्हरी वीक किंवा काही सायकल अशा असतात 8 आठवडे, काही 10 आठवडे असतात, काही हं. 12 आठवडे, ते 6 महिन्यापर्यंत चालतात काहींचे. ओके. अशाही आहेत. तर त्याचे टिकणं न टिकणं, हं. पुढच्या एक 90 दिवसापर्यंत तो इफेक्ट राहू शकतो. ओके. जसं-जसं ते शरीरातनं ड्रेन होणार आहे, हां. तसे-तसे इफेक्ट त्याचे कमी होतात. म्हणजे मसलला आलेला हार्डनेस असेल, व्हॅस्क्युलरिटी असेल, किंवा जो डेफिनेटिव्ह मसल दिसत होता, ओके. तर थोडंसं ते कमी होतं ह्या गोष्टी. ओके. व डिपेंड आहे की तो काय सायकल घेत होता किंवा त्याच्यानंतर त्याचं लाईफस्टाईल कसं आहे, त्याच्यावर डिपेंड आहेत त्या गोष्टी सगळ्या. ओके. म्हणजे पण तसंच राहत नाही कायमस्वरूपी. ओके. कायमस्वरूपी काहीच नाही, ओके. काहीच नाही. जोपर्यंत तुम्ही करताय, हं. तिथनं पुढे एक 3 महिने, ओके. 2 महिने, त्याच्यापेक्षा जास्त नाही. ओके. मग असं आहे का, की समजा एखाद्याने स्टेरॉइड घेतले, छान बॉडी 3 महिने दिसली आणि त्याने भविष्यात पुढे व्यायामही सोडला आणि स्टेरॉइड तर घेतच नाही. मग एक्झॅक्टली त्याच्या पुढे आयुष्यात काय ट्रान्सफॉर्मेशन होईल त्याचं? त्याचं हे बघा, जर त्यांनी प्रॉपर ते स्टेरॉइड ड्रेन करण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी आहेत, हं. त्याला जसं की पीसीटी म्हणतात, पोस्ट हं. सायकल थेरपी, तर त्या जर केल्या असतील त्यांनी, तर त्याला इंटरनली काही हार्म नाही होईल. ओके. त्याच्यानंतर त्यांनी त्याचं लाईफस्टाईल जर प्रॉपर ठेवलं तर ठीक आहे. हं. नाहीतर मग अगेन बॉडी फॅटही ठेवणार, वॉटरही राहणार आहे. ओके. परत तो पूर्वीसारखा, म्हणजे जसा तो रिप दिसत होता, बॉडी हां. बिल्डिंग करत होता किंवा सायकल चालू होतं हां. तेव्हा, तर तो
कायमस्वरूपी नाही दिसणार. त्याचं पुन्हा तो पहिल्या अवस्थेत जाणार. कदाचित असंही होईल की त्यांनी सगळंच सोडून दिलं तर तो खूप गेनही करेल. ओके. फॅटी पण होईल थोडक्यात. एक्झॅक्ट बरोबर फॅटी होईल. ओके. म्हणजे ऍक्च्युअली जर घेतायत तर प्रोफेशनलीच आयुष्यभर कॅरी करायचंय. जोपर्यंत तुम्ही ते सगळं चालू आहे आणि जोपर्यंत तुमच्या डोक्यात बॉडी बिल्डिंग आहे, हं. जोपर्यंत तुम्ही प्रेझेंट करताय, तोपर्यंत ते छान दिसेल. त्याच्यानंतर आणखी 3 महिने समजूया आपण छान दिसेल. हं. त्याच्यानंतर ते शरीर तसंच राहणार नाही. ओके. हे नक्की. ओके. ओके. मग आपण समजा एखाद्याने स्टेरॉइड घेऊन बनवलेली बॉडी आणि नॅचरली बनवलेली बॉडी हे आपल्याला बघून समजू शकतं का? हां, नक्की समजू शकतं. काय नक्की फरक असतो समजू शकतं. एक्झॅक्टली? स्टेरॉइड घेतलेल्या व्यक्तीचे किंवा त्या ॲथलीटचे जे मसल आहेत, हं. खूप चांगले डेफिनेटिव्ह दिसतात. ओके. खूप चांगल्या डेफिनेशन त्याच्या दिसतात. त्याची व्हॅस्क्युलरिटी छान असते. त्याचा हार्डनेस छान असतो. कर्व छान दिसतात त्याच्या मसलचे. 3D टाइप असं त्याचं फिजिक ओके. दिसतं. 2 मसलच्या मध्ये मस्त फायबर हं. वगैरे ते सगळं कट्स वगैरे खूप चांगले दिसतात. ओके. नॅचरल असणाऱ्या व्यक्तीला तेवढे फायबर नाही दिसणार किंवा हं, हं, तेवढी हं. व्हॅस्क्युलरिटी दिसणार नाही, की जो नॅचरल करतोय. आणि तेवढी मसलची डेन्सिटीही दिसणार नाही. हं, हं, हं. ब्युटी वाईज जर विचार केला तर याचं फिजिक, स्टेरॉइड घेणाऱ्याचं फिजिक हे नक्की दिसायला ओके. अट्रॅक्टिव्ह, डेफिनेटिव्ह दिसतं. तेवढं नॅचरलवाल्याचं दिसणार नाही. ओळखू ओके. शकतो लगेच. ओके. ओके. ओळखू शकतो कारण फेसपासनं तर पूर्ण पायापर्यंत त्याचं पूर्ण सगळं हे झालेलं असतं. स्टेरॉइड्स घेणाऱ्याची जॉ लाईन्स वगैरे या गोष्टी आहेत ना, ह्या प्रॉपर किंवा त्याचे डेल्टॉइड्स असतील हां, किंवा हां. मसल डेन्सिटी खूप छान दिसते. ओके. ओके. नॅचरलची तेवढी दिसणार नाही तुम्हाला. आता आपण बॉडी बिल्डिंग या संदर्भातच बोलतोय. तर या पूर्ण प्रोसेसमध्ये मोटिव्हेशनपेक्षा डिसिप्लिन किती महत्वाचं आहे? हे बघा, मोटिव्हेशन महत्त्वाचं आहे का? तर मोटिव्हेशन नक्की महत्त्वाचं आहे. हां. पण कन्सिस्टन्सी मी बोललो ना, की कन्सिस्टन्सी सातत्य जितकं असेल ना, हां. तर ते महत्त्वाचं आहे. म्हणजे रोज व्यायाम करणे, रोज प्रॉपर डाएट घेणे, रोज प्रॉपर रेस्ट घेणे, हं. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मोटिव्हेशन आमच्या काळात मोटिव्हेशन हा शब्द आम्ही कधी ऐकला नव्हता. हां. आत्ता काय झालंय मी म्हटलं ना, की हे इंटरनेट किंवा Insta युनिव्हर्सिटीवर आहे ना, हे शब्द आत्ता ऐकायला मिळतात, की मोटिव्हेशन, मोटिव्हेशन, मोटिव्हेशन. हां. तर बॉडी बिल्डिंग ज्याला करायची आहे ना, तर त्याच्यासाठी ठीक आहे ना, की त्यांनी बॉडी बिल्डिंग करावं. सगळ्यांचा थोडी तो गोल आहे. हो. तुम्हाला फिजिकच अचीव्ह करायचं आहे ना, तर एक बेसिक बेसिक म्हणजे इतकं इतकं इझी सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे, हं. की कन्सिस्टन्सी काय मॅटर करते. रोज-रोज तुम्ही शरीराची झीज करणार आहात ना, हं. तर ती रोज-रोज झाली पाहिजे. ती झालेली झीज रिकव्हर करण्यासाठी रोज खाल्लंही पाहिजे हां. आणि जर तुम्ही सप्लाय देताय म्हणजे खाताय, तर तो शरीरात तुमच्या ॲब्झॉर्ब झाला पाहिजे आणि मसल डेव्हलप झाली पाहिजे म्हणून रेस्टही पाहिजे. तर या बरोबर. तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत मोटिव्हेशनपेक्षा. पण अर्थात जसं आता मागपासून आपण बोलतोय, की समजा सप्लिमेंट आहे, डायट आहे, तर याने जरा प्रोसेसला स्पीड मिळतो. हां. पण ऑर्गॅनिक करायचं म्हणलं, की ती प्रोसेस जरा स्लो होते. पण जर एक व्यवस्थित छान बॉडी ज्याला बॉडी बिल्डिंग नाही करायचंय, त्याच्यासाठी ही जी प्रोसेस स्लो आहे, तर ते ॲक्सेप्ट करणं किती गरजेचं आहे? 100% ॲक्सेप्ट केली पाहिजे. कारण विषय असा आहे, की सप्लिमेंटचा विषय येतो त्यावेळेस पैसा पण येतो त्याच्याबरोबर ना. हं. मग पैसा येतो तर तुम्ही तुमच्या कुटुंबावर किती लोड टाकणार आहे? हं. स्पेशली स्टुडंट्स किंवा बरोबर. पॅरेंट्सनी या गोष्टीचा नक्की विचार करावा ना, हं. की गोल काय आहे? बॉडी बिल्डर होऊन पैसा किती मिळतोय? हं. किंवा पुढं करिअर काय आहे? हे दोघांनाही माहिती पाहिजे. कोणाला? बरोबर. पॅरेंट्सलाही माहिती पाहिजे आणि मुलालाही माहिती पाहिजे. हं. सगळ्यांनीच बॉडी बिल्डर व्हायचं ठरवलं, तर कसं काय शक्य आहे? हो. तो खर्च, त्या बरोबर. गोष्टी त्या घरच्यांना परवडणंही गरजेचं आहे ना. आता अर्थात सगळेच जण बॉडी बिल्डिंग नाही करत आहेत. काही नॉर्मल फिजिक करतायत, काही प्रॉपर बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये येत आहेत. पण जसं आता मागापासून आपण बोलतोय, की स्टेरॉइडनी काही शरीरावरती परिणाम होत आहेत. परिणाम. पण मग असं आहे का, की बाबा एखादा बॉडी बिल्डर आहे, ज्याने स्टेरॉइड घेतलेत, तर त्याची सेक्स लाईफ जी आहे, तर ती या स्टेरॉइडमुळे खराब होऊ शकते, असं काही आहे का? नाही, याच्यात पूर्ण सत्य नाहीये. मी परत हं. सांगेल, की स्टेरॉइड घ्यायचा एक वे आहे. हं. तुम्ही चांगल्या कोचच्या अंडर जर ह्या गोष्टी केल्या, हं. प्रॉपर मेडिकल सुपरविजन ठेवून जर या गोष्टी केल्या वेळोवेळी
ज्या टेस्ट आहेत त्या हं. केल्या किंवा त्याच्यावरचे दुष्परिणाम आधी तुम्हाला माहिती पाहिजेत किंवा काय होणार आहे, किती होणार आहे किंवा आपण ज्या शॉर्ट पिरियडसाठी तुम्ही घेतलेलं आहे, हां. तर त्यांनी स्टेरॉइड्स घेतल्यानंतर होतं काय, कसं होतं, किती काळासाठी होतं किंवा ते परत सायकल नॅचरल रिस्टार्ट व्हायला किती वेळ लागतो, ते कसं ओके. करायचं? या गोष्टी जर समजून घेतल्या, तर नक्कीच होत नाही. ओके. ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे सगळ्यात हं, महत्त्वाचं हं, हं, हं. आणि पेशन्स असणं गरजेचं आहे. ओके. याचा आणि सेक्सचा तसा काडीचाही संबंध नाही. ओके. हे साफ खोटं आहे ही गोष्ट. ओके. म्हणजे अर्थात मला वाटतं आज तुम्ही सांगितलं म्हणून, पण बऱ्यापैकी आत्तापर्यंत तर हीच लोकांच्या मनामध्ये कल्पना आहे, की स्टेरॉइड घेते, की जर बॉडी बिल्डिंग बनवतो तर सेक्स लाईफ खराबच होणार आहे. नाही, हे बघा कोणीही तो वे नाही समजून घेते, हं, की तुम्ही जेव्हा इंजेक्ट करता बाहेरनं हं. टेस्टोस्टेरॉन, तर तुमची नॅचरल टेस्टोस्टेरॉन प्रोड्यूस करणारी यंत्रणा काही काळासाठी हां. काही काळासाठी म्हणतोय मी, ती शटडाऊन होत असेल. ओके. हं, बरोबर? तुमचं सायकल संपल्यानंतर तुम्ही काही अशा गोष्टी ज्या तुमच्या जो तुमचा कोच सजेस्ट करेल, हं. त्या जर तुम्ही घेतल्या, तर ते तुमचं परत सगळं नॉर्मलला येतं. 100% येतं. अशी अनेक उदाहरणं आहेत, की बॉडी बिल्डरनी लग्नाच्या आधी बॉडी बिल्डिंग केली. खूप चांगल्या लेव्हलपर्यंत बॉडी बिल्डिंग केली. हं, लग्न झालं आणि त्याला मुलं झाली. हं, असं म्हणजे मला प्रश्नाचा अर्थ समजला त्या, की हं. खूप लोकांच्या मनात या गोष्टी येतात. पण असं काही नाहीये, कारण मुळात पुरुषाचा जो हार्मोन आहे टेस्टोस्टेरॉन तोच हं. इंजेक्ट करतोय ना आपण. हां, बरोबर. त्यामुळे याच्याबद्दल जे बोलतात किंवा इतर ह्या चुकीच्या, पूर्ण साफ चुकीच्या गोष्टी आहेत ह्या. आता आपण थोडं पुढे जाऊयात, की ज्या लोकांचं वय 30-40च्या वरती गेलेलं आहे. थोडंसं थोडक्यात आपण म्हणूयात, की वय झालेलं आहे. हां, तर अशा वयातली लोकं बॉडी बनवू शकतात का? 100% मसल हा कुठल्याही वयात डेव्हलप होऊ शकतो. ओके. तुमची इच्छाशक्ती पाहिजे. तुम्ही व्यायामासाठी तेवढा वेळ दिला पाहिजे. मसल डेव्हलपमेंटसाठी काय-काय गोष्टी गरजेच्या आहेत, वेट ट्रेनिंग गरजेचं आहे. मग ते किती करायला पाहिजे, त्याच्या बरोबरीने तुमचा आहार आहे आणि अगेन तुमची रेस्ट आहे. हं. 100% शक्य आहे कुठल्याही वयामध्ये बॉडी बिल्डिंग होऊ शकतं किंवा तुमचा मसल वाढू शकतो. ओके. कुठल्याही वयात बॉडी बिल्डिंग म्हणा किंवा मसल ग्रो करणं हे निश्चित शक्य आहे. हं, म्हणजे जर उदाहरणच द्यायचं झालं, हं. मराठी सिनेमासृष्टीशी संबंधित असलेले डायरेक्टर, लेखक, कलाकार प्रवीण तरडे सर आहेत. हां, प्रवीण तरडे सरांनी वयाच्या 45ला फर्जंद चित्रपटासाठी जे फिजिक बनवलं, हां. करेक्ट. हे नक्की दखल घेण्यासारखं आहे. हां, बरोबर आहे. किंवा सरसेनापती हंबीरराव चित्रपट त्यांनी बनवला. हं, बरोबर. काय फिजिक बनवलंय त्यांनी? हो, शक्य आहे? का शक्य नाही? तुमची इच्छाशक्ती पाहिजे. करेक्ट. तुमची इच्छाशक्ती असेल, व्यायाम करायची तयारी असेल, हं. अ, खाणं आणि वेळापत्रकं सांभाळायची आपापली. ओके. हां. नक्की असे अनेक कलाकार आहेत किंवा अशी अनेक आपल्या आजूबाजूला लोकं आहेत, की ज्यांनी अ, खूप लेट व्यायाम चालू केला. 35-40 हं. नंतर चालू केला आणि त्यांनी स्वतःचं शरीर चांगलं बनवलंय. आता आपण बराच वेळ झाला इतक्या म्हणजे बॉडी ट्रान्सफॉर्मेशनबद्दल बोलतोय, स्टेरॉइडबद्दल बोलतोय, ऑर्गॅनिकबद्दल बोलतोय. तर तुम्ही मिस्टर इंडिया किताब पटकवलेला आहे. अर्थात त्या काळात ह्या गोष्टी खूप कमी असतील. स्टेरॉइड म्हणा किंवा बाकी सप्लिमेंट म्हणा. पण मग तुम्ही तुमची बॉडी जेव्हा ट्रान्सफॉर्म केली पहिल्यांदा, तर एक्झॅक्टली तो काळ काय होता आणि ते कसं केलं जरा त्याविषयी सांगा? मी 2010ला बॉडी बिल्डिंग करायचं असं ठरवलं हं, आणि मी फेब्रुवारीपासून व्यायामाला लागलो. हं. मी तसा आधीचा बॉडी बिल्डर, त्याच्या आधी 10 वर्ष. ओके. मी 97ला मी पुणेश्री झालो होतो. त्यानंतर मी माझी नोकरी वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी, हं, कुटुंब वगैरे सगळं, माझं लग्न, मुलं वगैरे सगळं आणि मग मी सूर्या जिमचे डॉक्टर अरुण दातार आहेत, हं. यांच्या सल्ल्याने मी सगळ्या गोष्टी करायचो. ओके. मग आम्ही यातनं डिस्कशन करून सगळ्या गोष्टी केल्या. अ, मी आमिर सर म्हणून एक सर आहेत, त्यांच्याकडनं मी हं. बाकीच्या प्युअर बॉडी बिल्डिंगसाठीचा गाईडन्स घेतला आणि सगळ्या गोष्टी मी सायकल, स्टेरॉइड्स वगैरे काही प्रमाणात मी नक्कीच घेतलेले आहेत. ओके. आणि मग ती बॉडी बिल्डिंग आणि त्या सगळ्या गोष्टी, प्रॉपर एक्सरसाइज, मग त्याची कन्सिस्टन्सी म्हणजे त्या 2010ला चालू करून मी पुढच्या एक 18-19 महिन्यामध्ये मी चांगलं शरीर तयार केलं. ओके. पण त्या 18-19 महिन्यामध्ये
एकही दिवस व्यायामाला सुट्टी नाही, डाएटला नाही किंवा माझा रेस्टचा टाईम तो ओके. इतका तंतोतंत असायचा. तर त्या याच्यात मला कुटुंबानी खूप सपोर्ट केला आणि हं. मित्रांनीही केला किंवा न्यूक्लियस न्यूट्रिशनचे श्रीपाद चव्हाण असतील. ओके. हे कसं होतं, की या सगळ्या 2-3 गोष्टी आहे ना, जुळून आणाव्या लागतात. हं. तर ते शक्य आहे. ओके. म्हणजे अर्थात पैसा, कुटुंब, काम आणि परत एकदा व्यायाम आणि रेस्ट ह्या रेस्ट. सगळ्यांची जोड लागली पाहिजे. जोड लागली पाहिजे. हो. येस. ओके. आणि ओके. महत्त्वाच्या आहेत ह्या गोष्टी, की खूप शॉर्टकट्स वगैरे याच्यासाठी काही नाही आहेत. पेशन्स असणं फार गरजेचं आहे. ओके. कुठल्याही वयामध्ये मसल तयार होऊ शकतो. तुमची इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे. ओके. ओके. आणि ट्रेनरवरचा ट्रस्ट, ट्रेनरशी असलेला तुमचा बॉन्ड हा खूप महत्त्वाचा आहे याच्यामध्ये. जसं तुम्ही म्हणालात, की 19 महिन्यात तुम्ही तुमची छान बॉडी बनवली होती. पण तुम्ही तुमचा ज्यावेळेस मिस्टर इंडिया किताब पटकावला, तर एक्झॅक्टली तो फर्स्ट अटेम्प्टमध्ये झाला का खूप अटेम्प्ट करायला लागले? जरा त्याविषयी सांगा? नाही, मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये नाही झालो. हं. कसं आहे, की डिस्ट्रिक्ट लेव्हल आहे, स्टेट लेव्हल आहे, मग झोन आहे, मग नॅशनल आहे. फर्स्ट अटेम्प्टमध्ये मी डिसेंबरला 2010लाच सुरुवात केली होती डिस्ट्रिक्ट हं. लेव्हल खेळायला. हं. त्यानंतर मी डिस्ट्रिक्टला जिंकलो. पुढच्या काही महिन्यात स्टेटला जिंकलो. मग सिलेक्शन झालं माझं नॅशनलसाठी. तर पहिल्या नॅशनलला मी माझ्या गटात गोल्ड झालो. ओके. मी माझ्या गटातलं मिस्टर इंडिया जिंकलं. हं. त्यानंतर मी 2012ला चॅम्पियन ऑफ चॅम्पियन झालो. ओके. म्हणजे हा जो 2-2.5-3 वर्षाचा जो प्रवास आहे ना, हां. हा मला एवढ्या वेळात का शक्य झाला? कारण मी पूर्वीचा बॉडी बिल्डर होतो. मसल मेमरी होती हां. माझी. ओके. हां. बिगिनरसाठी म्हणाल तर एवढ्या लवकर ते पॉसिबल नाही. ओके. 97 पासनं 2010 पर्यंत मी कॉन्स्टंट व्यायाम करत होतो. फक्त ते प्रिपरेशन बॉडी बिल्डिंगसाठीचं नव्हतं. ओके. ओके. व्यायाम कन्सिस्टन्सी होती. बॉडी बिल्डिंग मला करायचं ठरवल्यानंतर मी ह्या बाकीच्या गोष्टी केल्या मग. ओके. आणि मग मी बॉडी बिल्डर झालो पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये ओके. किंवा मिस्टर इंडिया जिंकलो. मग तुम्ही ह्या जर्नीमध्ये कधी शॉर्टकट घेण्याचा विचार केला होता का? नाही, शॉर्टकटचा कधीच नाही. कारण मी 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 म्हटलो ना, की ट्रेनरचा आणि तुमचा बॉन्ड हं. हा खूप चांगला असणं हं. गरजेचं आहे आणि ट्रस्ट असणं गरजेचं आहे. मला माझ्या ट्रेनरनी किंवा दातार सर असतील किंवा हं. आमिर सर असतील यांनी पेशन्स का हवेत ना, याच्यावर आम्ही खूप बोललोय. ओके. हां. आपण जो ॲथलीट मीडियामध्ये बघतो किंवा Instagramवर किंवा फेसबुकवर बघतो. हं. आपण तो त्याचा प्रेझेंटमधला प्रवास पाहतोय. करेक्ट. हां. पण त्यांनी ॲज अ बिगिनरपासनं त्याचं करिअर कुठल्या वर्षी किंवा त्याला किती वर्ष लागली तिथपर्यंत यायला, हं. त्याचा प्रवास कसा होता हे कोणीच बघत नाहीये. बरोबर हा आहे. प्रवास नक्की सगळ्यांनी बघावा. हं. तुम्ही ज्याला आयडॉल मानता त्याचा पूर्ण प्रवास बघा. त्याचा जर्नी कसा होता, त्यातलं काय गोष्टी त्यांनी कशा इम्प्लिमेंट केल्या, त्यांनी कसं फूड घेतलं, त्यांनी रेस्ट कशा घेतल्या किंवा त्याचा आणि त्याच्या कोचचा त्यांचा बॉन्ड कसा होता, ह्या गोष्टी नक्की चेक कराव्या. हं. तर तुम्हाला चांगला नक्की फायदा होईल याचा. जसं सुरुवातीला आपण म्हटलं, की 6 महिन्यात बॉडी शक्य आहे का? तुमचं उत्तर होतं नाही. पण आता ह्या जर्नीमध्ये काही लोकं आली आहेत. त्यांनी त्या ॲडव्हर्टाइज बघितल्या, आले आणि बॉडी नाही झाली. मग अशा लोकांना काय सल्ला द्याल? 6 महिन्यात बॉडी नक्कीच होणार नाही. हं. थोडा एक 20, 25, 30%, 40%, 50% रिझल्ट तुम्हाला नक्की मिळतील. हं. डिपेंड आहे तुमची ती डेप्थ काय किंवा तुम्ही किती महत्त्वाकांक्षेने करताय किंवा तुम्ही किती कन्सिस्टन्सी एक्सरसाइजची, डाएटची आणि रेस्टची फॉलो करताय त्याच्यावर हं. डिपेंड आहे. पेशन्स लक्षात ठेवा. हं. 6 महिने झालेत, तुम्हाला 50% रिझल्ट मिळाले म्हणून जिम बंद करणं किंवा व्यायाम बंद करणं हे टोटल रॉंग आहे. हं. पेशन्स हवेत. ओके. तुम्ही 1 वर्ष काढा त्याच्यामध्ये. अजून 10-20% रिझल्ट मिळेल. अजून 6-7 महिने करा. हं. आणखीन रिझल्ट मिळतील. कन्सिस्टन्सी पुढे मेंटेन करा. तुम्हाला मिळालेले रिझल्ट तसेच राहतील. हं. करेक्ट. ओके. एवढंच आहे. तर मला वाटतं ज्या लोकांनी आत्तापर्यंत एपिसोड बघितलाय, अर्थात यंगस्टर्सबद्दल मी बोलतोय. तर सरांनी जे सांगितलं, की 6 महिन्यात बॉडी नाही होऊ शकत. शक्यच नाही. बिगिनरसाठी तर नाहीच नाही. सरांनी स्वतःची जर्नी सांगितली, की त्यांची ऑलरेडी ते बॉडी बिल्डर क्षेत्रामध्ये होते. पण ज्यावेळेस त्यांनी ठरवलं, की बॉडी बनवायची, तरीही त्यांना 19 महिने लागले. आणि आपण जर बिगिनर आहोत, तर मला वाटतं जर अशा जाहिराती तुमच्यापर्यंत येत असतील, तर यापासून सावध राहा आणि एक चांगला कोच जॉइन करा. अर्थात सरही कोचिंग करतात. तुम्हाला जर वाटतंय, की मला सरांकडे कोचिंग जॉइन करायची आहे, तर सरांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय. डिस्क्रिप्शनमध्येही हा नंबर मिळेल तुम्हाला. तुम्ही सरांची कोचिंग जॉइन करू शकता. सर आता शेवटचा प्रश्न, जी आत्ता आपली यंग जनरेशन आहे, ज्यांना बॉडी बनवायची आहे, त्यांच्यासाठी एका वाक्यात काय सांगाल? मी या जनरेशनसाठी अगदी थोडक्यात असं सांगेल,
जर तुम्हाला शरीरयष्टी बनवायची आहे किंवा हं. चांगलं फिजिक बनवायचं आहे किंवा बॉडी बिल्डर व्हायचं आहे, हं. तर मुला-मुलींना दोघांनाही बरं का, एकच सांगेल, की कोणाचाही आय लव्ह यू ॲक्सेप्ट करू नका ओके. आणि कोणालाही आय लव्ह यू म्हणू नका. पॅरेंट्सला फक्त तुम्ही ह्या गोष्टी किंवा आय लव्ह यू बोलू शकता. काय याच्या मागचं कारण हं. सांगतो थोडक्यात, की आज स्ट्रेस लेव्हल, हं. की म्हणजे याच्यामुळे घडणाऱ्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत, की तुमचं डिस्ट्रॅक्शन आहे. चॅटिंग आलं त्याच्यामध्ये, त्या हं. चॅटिंगमध्ये खूप वेळ वाया जातोय. हं. तुम्ही तुमच्या एक्सरसाइज करताय, सगळं करताय. हं. पण तुमचा झोपेचा वेळ, तुमचा हं. अभ्यासाचा वेळ, जो तुमच्यासाठी, तुमच्या करिअरसाठी किंवा तुमच्या शरीरयष्टीसाठी खूप महत्त्वाचा आहे, तो वेळ तुमचा दुसरीकडे चाललेला आहे. हं. वेळेचं नियोजन किंवा तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या ह्या गोष्टी आहेत, की ज्या गोष्टींमुळं तुम्ही ओव्हर थिंकिंग करायला लागता, हं. तुम्ही घरच्यांचा डिसरिस्पेक्ट करायला लागता. तर ह्या गोष्टी घडतायत ना, तर ह्या गोष्टींपासून तुम्ही लांब राहा. ओके, ओके. म्हणजे अर्थात तुमचा सल्ला हा आहे, की बाबा समजा याच्यात जर तुम्ही प्रेमात अर्थात पडलात, तर तुमचं लक्ष केंद्रित होणार नाही तुमच्या बॉडीकडे, तुमच्या फिजिककडे. म्हणून त्याचे दुष्परिणाम होतील किंवा अर्थात तुम्हाला जे साध्य हां, करायचं हां, ते हां. होणार नाही. नक्की, नक्की, नक्की. नाही, मी प्रेमाच्या विरुद्ध अजिबात नाहीये. हां. प्रेम नक्की करा ना, पण जर तुमची प्रायोरिटी तुमची शरीरयष्टी आहे, तुमचं करिअर आहे, तुमचं एज्युकेशन आहे, हं. तर समजून घ्या मला काय म्हणायचंय ते. ओके, बाकी ओके. काय नाही. ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबापासून हे बघा, तुम्हाला रोज घरी जायचंय, घरचे तुम्हाला डाएट देणारे, घरचेच तुम्हाला पैसा पुरवतायत, घरचेच तुमचं लाईफस्टाईल सांभाळतायत, तुमच्या सप्लिमेंटचा खर्च सांभाळतायत आणि अशा काही गोष्टी आहेत ना, की मी असं म्हटलो नाही, की व्यक्तीचा आय लव्ह यू. हां. तुम्ही आय लव्ह यू बोलूही नका. म्हणजे तुम्ही कुठल्या गोष्टीवर प्रेम करताय ना, याचं एक आत्मपरीक्षण करा. हां. बरोबर? करेक्ट. किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टी पाहिजे, मग तुमचा उद्देश काय आहे? हं. ह्या खूप गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि करेक्ट. या सगळ्या जर्नीमध्ये मी परत एकदा सांगेल, तुमचे पॅरेंट्स जेवढे तुमच्याबरोबर असणार आहेत, तेवढं लवकर तुमचा गोल अचीव्ह होणार आहे. ओके. पॅरेंट्स आणि तो विद्यार्थी किंवा ती व्यक्ती, की जिला फिजिक बनवायचं आहे, हं. त्यांचा बॉन्ड खूप चांगला असणं गरजेचं आहे. खूप तुम्हाला घरचे सगळ्या गोष्टी प्रोव्हाईड करतायत. हां. बरोबर. तर त्याचा रिस्पेक्ट तुम्ही नक्कीच केला पाहिजे. म्हणजे हं. मला जे होताना दिसतंय आत्ता, त्याच्यावरनं मी ह्या गोष्टी बोलतोय. बरोबर आहे. हां. हे काय मी माझ्या मनाचं बोलत नाहीये, करेक्ट. की आत्ता ज्या ज्या काही गोष्टींमुळे आत्ता स्टुडंट किंवा पॅरेंट्स आत्ता थोडेसे डिस्टर्ब आहेत, की हां. आम्ही सगळं देतोय तरी बॉडी होत नाहीये. हां. मुलगा म्हणतोय माझ्याकडे सगळं आहे पण तरी रिझल्ट मिळत नाहीये. हं. मग आम्ही जेव्हा काउन्सिलिंगला बसतो ना, तेव्हा मग खूप गोष्टी अशा बाहेर पडतात ना, की वेळेची बचतच कुठं नाहीये. करेक्ट, खूप करेक्ट. पैसा खर्च होतोय, पैशाची हं. बचत नाहीये. मुलं आणि पॅरेंट्समध्ये दुरावा तयार होत चाललेला आहे. हं. ह्या गोष्टी थोड्याशा बॅलन्स जर झाल्या ना, तर तो घरी आल्यानंतर सुद्धा आनंदी असणार आहे. स्कूल कॉलेजमध्ये आनंदी असणार आहे. मित्रांबरोबर आनंदी असणार आहे. हं. जिममध्ये तो आनंदाने व्यायाम करणार आहे. तो आनंदाने खाणार आहे आणि रेस्टही चांगली होणार आहे. ओके. हे साध्य होण्यासाठी करेक्ट. एवढंच. म्हणजे अर्थात सरांनी हे क्लिअर सांगितले, जर तुम्हाला बॉडी बिल्डिंग क्षेत्रात यायचंय किंवा एक तुम्हाला तुमची चांगली फिजिक बनवायची आहे, तर तुम्हाला आनंदी राहणं गरजेचं आहे आणि ज्या गोष्टी तुम्हाला या बॉडी बिल्डिंगपासून डिस्ट्रॅक्ट करतील, त्यांना बाजूला सारणं गरजेचं आहे. हाच सरांचा मेन बरोबर. मुद्दा आहे. करेक्ट. ओके. सो खूप छान सरांनी मोलाचं मार्गदर्शन आपल्याला आजच्या पॉडकास्टमध्ये केलेलं आहे. तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. तर आता भेटूयात आपण परत एकदा नवीन विषय घेऊन. अर्थात बॉडी बिल्डिंग संदर्भातच, पण एक वेगळ्या विषयावरती. नक्की, नक्की, ओके. नक्की. येस. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक यू. येस. थँक यू सर. येस. थँक यू. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.